संकासुराच्या वेशात अभिनेते देवदत्त नागे यांच्या व्यासपीठावरील एंट्रीने सर्वांनाच सुखद धक्का. शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय व कै कृष्णमामा महाजन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे 2 दिवस सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. व्यासपीठावर गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, भाजपच्या आमदार उमाताई खापरे, पद्मश्री दादा इदाते, खेडचे माजी नगराध्यक्ष बिपिनदादा पाटणे, आयोजक मिहीर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. याचवेळी कोकणातल्या शिमगोत्सवातील संकासुराच्या रूपात समोर बसलेल्या मुलांची फिरकी घेत त्यांना मोबाईलवर नाही तर मैदानावर खेळा असा संदेश देत थेट व्यासपीठावर कोकणातल्या शिमगोत्सवातील संकासुराचे रूप अवतरले. कार्यक्रम सुरू असताना अचानक घडलेला हा सस्पेन्स अनेकांना कळला नाही. मात्र हे होते जय मल्हार फेममधील श्री खंडेरायाची भूमिका साकारणारे देवदत्त नागे. यांना पाहून प्रेक्षकांना व व्यासपीठावरील मान्यवरांना एक मोठा सुखद धक्का बसला. माफी मागतो. मी आले येथे म्हटलं की तुमच्या ह्या सगळ्या खेळाचा मी खेळ खंडोबा केलाय, माफी मागतो. कारण कार्यक्रम सुरू होता, मी कधीच कोणाच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणत नाही. पण ह्या गोष्टीसाठी सुद्धा काहीतरी कारण होते योगेश, मला तुम्हाला सांगावंच वाटतं. मी तिथे येऊन अर्णव तुला त्रास दिला, अजून माझ्या त्या ताईला त्रास दिला, मी मनापासून माफी मागतो तुमची. मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण एवढंच सांगायचं होतं की खेळत राहा, मोबाईलवर नाही तर मैदानावर खेळत राहा, बाकी काही नाही. मॅडम, आय एम सो